वाव. भोगदा बोलतात मराठीमध्ये, भोगदा बोलतात. मजा येते पण गाडी चालव. बिचारे बघ, सर्व्हिस लेनने जातात, त्यांना माहिती आहे रस्ता जाम आहे पूर्ण. हे बघ, हा हा चिपकला वाटतं. पोचलोय उज्जैनला. गाडी मी कॅमेरा बंद ठेवलेला कारण की तूच बोलला ना आतमध्ये बघ जरा. हा. सो आता आम्हाला लागलाय टनल. मस्त मोठा टनल आहे. वाव. भोगदा बोलतात मराठीमध्ये, भोगदा बोलतात. मजा येते पण गाडी चालवायला या भोगद्यामध्ये. बस बस कर रे, रेकॉर्डिंग चालू आहे. तुझा पण आवाज रेकॉर्ड होतो याच्यामध्ये, लक्षात ठेव. पण मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे, मस्त मजा येत आहे, खूप मजा येत आहे. काय नदी जाते काय जाते काय समजत नाही, पण काय डोंगर आहे, काय डोंगर आहे वाटतं. खूप मोठा आहे टनल, अजून संपला नाहीये. जे मध्ये दगा देणारे मित्र पाहिजे. हॅशटॅग प्रतीक, हॅशटॅग प्रतीक. आता आम्हाला 5 तास, 5.5 तास दाखवत आहे आम्हाला उज्जैन पोचायला. रात्रीचे वाजणार आम्हाला 1. गाडी आरामातच चालवते, घाई करत नाही, सावकाश एकदम. नाही नाही एवढं जास्त स्पीड नाही. 80, 80 90, 80 90, 80 90 ह्या स्पीडला आम्ही गाडी चालवतोय मस्तपैकी. आय थिंक आम्ही दुसऱ्या रोडने चाललोय. आम्हाला हा रोड पहिले लागला नव्हता. मध्ये एक रोड असा लागलेला आम्हाला, आम्ही तो त्या रोडने आलेलो होतो, खाटूश्यामला जात होतो. पण त्यावेळेस हा बोगदा असं म्हणजे गुफे उफे काय लागले नव्हते आम्हाला. आत्ता कुठे लागलाय हा गुफा येताना. बरं वाटतं, चांगलं वाटलं आम्हाला. तर आमच्या नशिबातच नाहीये वाटलं भोगदा. भेटला आम्हाला भोगदा. नाही तर काय लोणावळा साईडलाच भेटतो भोगदा. पुण्याला साताऱ्याला जाताना लागतो ना बोगदा. लोणावळ्याला पण अलाउड आहे बाईक, अर्ध्या खोपोली पर्यंत. खंडाळा घाटापर्यंत अलाउड आहे. खंडाळापर्यंत अलाउड आहे. खोपोली टू खंडाळा. आपल्याला 80 स्पीड ठेवायला सांगत आहे आणि आपण 30 स्पीड मेंटेन ठेवतोय. राधे कृष्ण रेस्टॉरंट. गाडी चालवण्याची मजा येते. सिमेंट रोड आहे एकदम, नवीनच रोड बांधलाय वाटतं.
वर्ली सी बीच ला आलेलो आता आम्ही. एक नंबर सुपर हायवे भेटलेला आहे की मस्त आहे, एकदम खतरनाक हायवे. गाडी 80 90 चालवतोय मी मस्त की हायवेला. आहे ना कोणता हायवे, पण एवढा मस्त हायवे की भाई सॉलिड. नितीन गडकरीजी असे हायवे मस्त असेच बनवत राहा पुढे. मस्त बनवलंय. आणि आमच्या लोकांना बाईक अलाव करा याच्यावरती. बराबर. हा वाहन नाही, पोलिसवाला बोच मारेल ना माहिती पडणार. समजलं का? चेकिंग चेकिंग चालले वाटतं. समजलं. जय महाकाल. बस निघालो, थोडस हायवे राहिला. हायवेला एकदा कनेक्ट झालं टेन्शन नाही. नाही समोर आता हायवे कनेक्ट होणार आहे आपण. हा इथे आता उतरणार ना मी रोडावरतून. खालती नाही उतरणार कारण की खड्डे आहे आणि धूळ उडते ना रे. मेन प्रॉब्लेम तो आहे, धूळ उडते. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको. हे बघ, हा चिप हा चिपकला वाटतं. हा हायवे दिसतोय मला. तेव्हा लाईटी दिसतात आहे तुला. चल भाई, जय महाकाल. महाकाल की नगरी में आपका स्वागत है. भोपाल 288, जबलपुर 562. मला वाटलं आता वेंचत असाच रोड राहतो ही काय. सॉरी, शिव्या आल्या तोंडात. खूप ट्रॅफिक होती, ट्रॅफिक म्हणून बाहेर निघालो आता आम्ही. आता एक्सप्रेस हायवेला लागलो, NH 52. तर बघू किती वेळ लागतो आम्हाला पोचायला. 3:50 1 वाजणार दाखवत होते. जेव्हा वेळ कव्हर केलेला त्याच्यापेक्षा जास्त. सो आता आम्ही तर कव्हर करतो तेवढा वेळ. फास्ट ड्राईव्ह अँड लास्ट ड्राईव्ह. तो नाही पकडू शकणार आपल्याला, खूप मागे आहे. आरशामध्ये मग ना तुला दिसेल. पार्टी असणार, तो आपल्याला पकडू नाही शकणार आता.
सो आता आम्ही पोहोचलोय उज्जैनला. गाडी मी कॅमेरा बंद ठेवलेला कारण की भरपूर म्हणजे थंडी होती आणि बोलायला पण जमत नव्हतं, एवढीच पुष्कळ थंडी आहे. आता वाजले रात्रीचे 1:12 वाजून 54 मिनिटं. 4 किलोमीटर दाखवते उज्जैन महाकाल टेम्पल. अजून हॉटेल काय बघितलेलं नाही आहे. उज्जैनमध्ये जे हॉटेल भेटेल, रॅन्डमली जे हॉटेल भेटेल त्या हॉटेलमध्ये आपण स्टे करायचं. तुम्ही बघू शकता फॉग किती आहे. हे फॉग आहे. टेम्परेचर आता 10 चाललेलं आहे. मी बोलतोय तेव्हा माझ्या ह्याच्यातून स्मोक हे येत आहे. ओ माय गॉड. कमी केलं. आता हळूहळू चालूया, काय घाई नाहीये. हा, कारण की एवढी थंडी आहे, इतकी थंडी आहे, इतकी थंडी आहे की विचारू नका. हात पूर्ण अक्षरशः जाम झालेले आहे, सुन झालेले सुन. पुष्कळ थंडी आहे. हो, पूर्ण फॉग फॉग आहे बघा, पूर्ण फॉग. सो आमचं जे टार्गेट होतं ते टार्गेट आम्ही अचीव केलेलं आहे असं आम्ही बोलू शकतो. म्हणजे की आम्हाला आज कोणत्याही परिस्थितीत उज्जैनला पोहोचायचं होतं, पोहोचलं. आम्हाला दुपारी 12 वाजता पोहोचणं असं दाखवत होतं. सॉरी, 11:30ला पोहोचतं असं, 12ला, हां 12ला पोहोचणं असं दाखवत होतं. 1 तास डिले कारण की आम्ही थोडा नाश्ता वाष्टा केला, चाय घेऊन पिली, 2-3 ठिकाणी ब्रेक घेतले, त्यामुळे आम्हाला उशीर झाला आज. त्या हॉटेल सर्व चांगले आहे. हो, लाईनशीरच हॉटेल आहे. आम्ही इथे नाही बघत आहे, पुढे बघतो हॉटेल जरा. म्हणजे मंदिरातून जर आम्ही निघालो दर्शनासाठी, वॉकिंग, सो लवकर आम्ही पोचू असं विचार चाललाय आमचा. हां. अरे बापरे, मॅडम एवढा रात्रीची बाहेर कशी काय? सॉल्यूट आहे या लेडीजला, एवढा रात्रीचं बाहेर फिरते. फिरते म्हणजे काही कामानिमित्तानेच जात असणार, सॉरी, पण सॉल्यूट आहे बोललो. एवढं रात्रीचं कोणी लेडीज बाहेर निघत नाही सहसा. 210 मीटर नंतर राईट टर्न आहे. ओके, चामुंडा माता मंदिर छत्रेश. आपल्याला इथून राईट घ्यायचा आहे. आपण इथून राईट पण घेऊ शकतो आणि पुढून पण होतं. बघू, चला इथून जाऊया. आता इथून दाखवत आहे तर इथूनच जाऊया. 1.5. तुषानला बोललो की आपण हॉटेल इथेच बघूया बस डेपोच्या इथे. तो बोलतो की नको, थोडं पुढे बघूया, ताकी आपल्याला सकाळी चालायची गरज नाही पडणार जास्त, आरामात आपण हे करू शकतो. त्यामुळे मग आता विचार, त्यांनी जे बोललं ते पण योग्य होतं, कारण की सकाळी सकाळी थंडीमध्ये चालायची इच्छा कोणाची नसते. सो हे आम्हाला ते दिवस आठवत आहे, आमची जी सोलापूरची यात राईड आम्ही गेलेलो. आम्ही गेलेलो इथे, सो काय बोलतात त्याला, अक्कलकोट या ठिकाणी. आणि मग नंतर त्याच्यानंतर परत रात्री आम्ही पोहोचलेलो. ते दुसऱ्या दिवशी आम्ही इथे आई तुळजाभवानी मातेच्या इथे. सो सेम सिच्युएशन आहे, सेम.
मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूलाच आम्ही हॉटेल बघायचा प्रयत्न करतोय. कुठे हॉटेल भेटतं का चांगलं. जिथे चांगलं हॉटेल भेटलं तिथं आम्ही स्टे करणार. थंडी आहे इथे, पुष्कळ आहे थंडी. रस्ता गल्ली गल्लीतून घेऊन चाललाय आपल्याला. तूच बोलला ना आतमध्ये बघ जरा. हा, काय विचारायचं? मंदिर बरोबर दाखवत आहे. अरे तू बोलला ना, मी तुला बोललो ना बस डेपोच्या इथे आपण हॉटेल बघूया. तू बोलला की आतमध्ये बघूया जरा. एका 850 मीटर लांब लांब आहे मंदिर. अरे नको विचारू. 850 मीटर. गुगल मॅप का खोटं थोडी बोलणार आहे. तुझी गर्लफ्रेंड आहे का ती खोटं बोलणार आहे? हॉटेल बघायचं का इकडे? विचार त्याला हॉटेलची प्राइस किती आहे. तू आपल्याला कधी जायचंय? उद्याचा पूर्ण दिवस. उद्याचा पूर्ण दिवस. दुसऱ्या दिवशी आपण मॉर्निंगला निघणार. 7-8 वाजता निघणार बोल. आता आम्ही निघालोय महाकाल टेम्पलला. तुषार आणि मी, आम्ही दोघच जण आहे. मामा आम्हाला चिपकून चाललाय. काल रात्री आम्हाला रात्रीचे 2 वाजलेले हॉटेल शोधायला. सो आता हॉटेल शोधून झाल्यानंतर आम्ही झोपलो मस्त 10 वाजेपर्यंत. आता उठलोय, आता महाकालचे दर्शन करायला चाललोय. मग तिथून आम्ही ओंकारेश्वरला जाणार. मग ओंकारेश्वरची पण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. आता मार्केटमध्ये तुम्हाला तुमच्याशी मी नंतर भेटतो. हेवी ड्रायव्हर आहे तो. जान उचलून वाढवतो. हो गया कि जा रहे हो भैया?
तू बनाना सवाल बस मिली देखा मिली समोर बघ टप्पा होशील समोर बघ राशीन डाऊन टाप हा टर्नला फुटबॉल पॉज करणे फुटबॉल